सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत अपूर्वाई हे श्री पु ल देशपांडे लिखित त्यांचं प्रवास वर्णन. कालच्या पुढे सुरू करते. शॉच्या पिग्मिलियनने शॉला किती पैसे दिले मला ठाऊक नाही, परंतु त्या नाटकावरून माय फेअर लेडी नावाची संगीतिका करण्यात आली. तिला मात्र कल्पनातीत लोकप्रियता लाभली. वर्षापूर्वी प्लॅन्स संपले होते. मी या संगीत नाटकाचं तिकीट मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शेवटी अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून पुन्हा एकदा थिएटरवर गेलो. तिथे एका इंग्रज गृहस्थाने गाठले आणि 5-5 शिलिंगाची उभे राहून नाटक पाहण्याची 2 तिकीटं आमच्या पुढे केली. हा गृहस्थ पुढे आम्हाला पुंडलिका भेटी परब्रह्म आल्यासारखा वाटला. आम्ही खिशातून पैसे काढू लागल्यावर त्याने हळूच त्या तिकिटांची किंमत प्रत्येकी 5 पाऊंड आहे असं सांगितलं. म्हणजे 3.5 रुपयांचं तिकीट तो काळ्या बाजारात 65 रुपयांना विकत होता. आम्ही त्याला नमस्कार करून परतलो. लंडनहून परतता मिळालेले हे चटके फारसे सुखावह नव्हते. परदेशच्या मुक्कामातील ही छोटी गालबोटं, ती विसरण्याचा प्रयत्न करूनही विसरता येत नाहीत. लंडनमधल्या नव्हे, परदेशातल्याच मुक्कामातला शेवटचा दिवस. ट्रंका बोटीवर पोचल्या होत्या. स्विस कॉटेज स्टेशनजवळच्या पेंढारकरांच्या फ्लॅटमधून बाहेर उभा होतो बघत. बाहेर लख्ख ऊन पडलं होतं. रस्त्यात रहदारी वाहत होती. इंग्लिश घरांची धुरांडी आणि प्रार्थना मंदिराचे कळस यांची विचित्र खिचडी क्षितिजापर्यंत पसरली होती. काही तासानंतर आम्ही लंडनचा निरोप घेणार होतो. बाकी निरोप काय घ्यायचा म्हणा, आलो तसे जाणार होतो. आयुष्यातल्या एका मजेदार खंडकाव्याचे शेवटले चरण गुणगुणत उभा होतो. टॅक्सी आली. बरोबर घेण्याच्या सामानाच्या बॅगा उचलून टॅक्सीत ठेवल्या आणि निघालो. हाईड पार्कमधून टॅक्सी जात होती. ड्रायव्हर एकदम हा असं ओरडला आणि त्यानं रस्त्याच्या कडेनं गाडी काढली. हाईड पार्कमधल्या गेले 4 महिने थंडीच्या कडाक्यात गारठलेल्या एका फुलाच्या वाफ्यातली रोपं पाळण्याच्या कठड्याला धरून उभं राहिलेल्या बाळासारखी सूर्यकिरणांच्या जाळीला धरून उभी राहिली होती आणि चिमण्या ओठात चिमुकल्या दातांची हिरकणी लुकलुकावी तशी त्या पानांमधून इवली पांढरी शुभ्र फुलं डोकावत होती. स्प्रिंग, ड्रायव्हर स्वतःशी उद्गारला. पेंढारकरांनी त्या दिवशीचा टाईम्स उघडला. त्यात कोणाचे तरी कालच मी पाहिलेले कोकिलकूजन ऐकले असं पत्र होतं. इंग्लंडमध्ये पहिली कोकिळा गायली होती. हाईड पार्कमध्ये पहिली फुलं फुलली होती. नव्या वसंताचे स्वागत झाले होते. लंडनमध्ये आम्ही कोणाचा निरोप घेणार होतो? मी मनोमन त्या चिमण्या फुलांचा निरोप घेतला. मला बंदर ही गोष्ट रेल्वे प्लॅटफॉर्मपेक्षा जास्त आवडते. बोटीची ही ओढ माझ्या मनात कशी निर्माण झाली हे कळत नाही. लहानपणी जुहूच्या किनाऱ्यावर बसून क्षितिजाच्या आधाराने जाणाऱ्या शीड होड्यांमधून मी मनातल्या मनात खूप सफरी केली आहेत. क्षितिजावरच्या त्या शीड होड्या मोजत बसायच्या. त्या दिसता दिसेनाशा होतात आणि नव्या चांदण्या दिसायला लागल्यागत तशा एकाएकी नव्या होड्या मावळत्या सूर्याच्या आसपास एकदम दिसायला लागतात. खलाशी व्हायची माझी खूप महत्त्वाकांक्षा होती. विशेषतः चालत्या बोटीत कठड्यावरून चालत जाणारा आणि चालता तिरीप लागू नये म्हणून उन्हाच्या दिशेने किंतान बांधणारा खलाशी हा तर माझा आदर्श होता. खलाशाचा सूट हौसेनं आपल्या मुलांना घालणाऱ्या श्रीमंत कुटुंबात माझा जन्म झाला नाही. आमच्या घराजवळ एक धनिक कुटुंब राहत असे. त्यांच्या घरातला मुलगा सेलर सूट घालून त्यांच्या मोटारीतून जाई. त्याच्या इतका हेवा मी त्यानंतर आजतागायत कुणाचाही केला नाही. तेवढा सेलर सूट घालण्यासाठी एका संध्याकाळपुरतं देवानी मला लहानपण द्यावं. साऊथहॅम्प्टन बंदरात आमची कॅन्टन बोट उभी होती. ही काही फारशी मोठी बोट नाही, पण आमच्यासारख्या चंद्रावती नि सेंट अँथनीवाल्या प्रवाशांना ही देखील प्रचंड वाटली. कस्टम अधिकाऱ्यांनी एका अक्षराने इकडलं तिकडलं न विचारता खडूने सामानावर फुल्या मारल्या. जड सामान बोटीच्या तळघरात गेलं नि बॅगा उचलून हमालांनी बोटीवर आणून रचल्या. त्या कामावर हिंदू मजूर होते.
त्यांनी पहिला हिसका दाखवला. अनेकांच्या सुंदर सुंदर कातडी बॅगांच्या आतडी बाहेर काढली. आतले कपडे लोंबू लागले. मग भांडणतंट सुरू झाले. भारताच्या दिशेच्या प्रवासाला सुरुवात झाल्याची पहिली झलक मिळाली. आमच्या प्रवासी एजंटाने आम्हाला उत्तम केबिन मिळाल्याचं सांगितलं होतं. त्या प्रचंड बोटी ती शोधून काढायला अर्धा तास लागला. पाळकेश्वरला फ्लॅट मिळाल्याचं कळावं आणि शेवटी ती हनुमान बिल्डिंगमधील तळमजल्यावरच्या जिन्याजवळची खोली आहे हे कळावं, म्हणजे जे काही होईल ते ही कॅबिन पाहिल्यावर झालं. बोटीच्या पोटातले जिने उतरत आम्ही पाण्याखाली पोचलो. तिथे आमची केबिन होती. म्हणजे पुढला प्रवास सबमरीनमधून केल्याचा आनंद मिळणार होता. कुणी म्हणे हे चांगलं आहे कारण बोट खाली कमी हलते. कुणी म्हणे छे, बोटी सगळ्यात जास्त खालीच हलतात. आम्ही त्या केबिनचा ताबा घेतला आणि कुटुंबाने केबिन लावायला सुरुवात केली. तेवढ्यात वरच्या बर्थला माझं डोकं 3दा आदळलं. बाकी त्या केबिनमधले टॉल्स्टॉयच्या माणसाला जागा लागते किती ह्या प्रश्नाचं राहून राहून स्मरण होई. इतक्या अरुंद जागेत साऱ्या सोयी होत्या. मनात विचार आला, माणसं मोठमोठ्या खोल्यांचा हव्यास का म्हणून करतात. आमचा स्टुअर्ड गोव्याचा होता. त्यामुळे आत शिरल्याबरोबर इंग्लिश सगळे झाडोनी मी त्याच्याशी कोकणीत सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. आमच्या मरे तू हे एकदा सिद्ध झाल्यावर पुढल्या प्रवासात कसलीही अडचण आली नाही. प्रत्येक गोष्टीत तो मला तू सुशगात राव रे म्हणून धीर दे. बोटीच्या डेकवर आलो. रुमाल फडफडत होते, डोळ्याला लागत होते. आलिंगनं घेतली जात होती. काही हिंदी कचांनी गोऱ्या देवयांना आणल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यांवर गोल्डन जर्नी टू समरकंद मधल्या प्रवाशांचे कुतूहल होते. इतर जैसे थे परतणारे हिंदी विद्यार्थी ईषत असूयेने त्यांच्याकडे पाहत होते. सर्वांच्या गळ्यात कॅमेरे लटकत होते. मी देखील धावत खाली जाऊन माझा कॅमेरा घेऊन आलो आणि साऊदॅम्प्टन बंदराचा फोटो काढला. इतरही पुष्कळ फोटो काढले. केवळ कोडॅक कंपनीचे मी गेल्या जन्मीचे देणे लागत होतो एवढाच या फोटोंचा अर्थ. बोटीनं नांगर काढला. चीप बसलेल्या आवाजात भीमाने तारसप्तकातला सा लावला. तसा एक गगनभेदी भोंगा वाजला आणि आमची कॅन्टन बोट इंग्लंडच्या किनाऱ्यापासून दूर सरकू लागली. इथून पुढले 14-15 दिवस एका निराळ्या जगात वावरायचं होतं. हिंदी मंडळींच्या बुटांवर इंग्लंडच्या रस्त्याची धूळ होती. त्यामुळे सुरुवातीला जो तो आपला ह्यात होता. कुणाची ओळख न देख. सगळेच एकमेकांना परके. प्रत्येकजण उगीचच एकमेकांना शिष्ट वाटत होता. बहुतेक लोक त्रयस्थपणाची कवचकुंडलं घालून हिंडत होते. अजून इंग्लंडचा किनारा दृष्टीआड झाला नव्हता. क्षणाक्षणाला दुरावणाऱ्या त्या किनाऱ्याकडे पाहताना डोळ्यात असंख्य असंबद्ध चित्रांची अनएडिटेड फिल्म चालली होती. काही लोकांच्या चेहऱ्यांवर तर हिंदुस्थानला परत जाताना अगदी क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती अशा प्रकारची खिन्नता दिसत होती. विशेषतः विद्यार्थ्यांच्या. यशस्वी होऊन परत मातृभूमीला चालल्याचा अभिमान नव्हता, तसा त्यांच्यावर उगीचच आरोप तरी का करावा. पण एक मोकळं, काहीसं स्वच्छंद, क्षुद्र रूढींपासून अलिप्त असलेलं असं वातावरण सोडून जाताना जराशी खिन्नता यावी हे साहजिकच होतं. त्यातून एखाद्या ल्युसीने किंवा एल्सीने चटका लावलेला असावा. मग प्रश्नच नाही. माझ्या बोटीवर ज्या काही गौरकाय सुनबाई दिसत होत्या त्यांची मात्र मला मनापासून दया येत होती. त्या बिचाऱ्या आपल्याकडून अगदी खूप साड्या नेसायच्या आणि कुंकू लावण्याचा प्रयत्न करीत होत्या. पण पदर देखील नीट न सावरता येणाऱ्या पोरी इथे संसार कसा सावरणार याची मला उगीच चिंता वाटत होती. पुष्कळ जणी खूप उत्साहाने येतात आणि तितक्याच निराशेने परततात. पण आमच्या तरुणांनी तिथे जी गौरांगणांसह बिऱ्हाडे थाटली आहेत त्यांची तर अवस्था फारच करुण आहे. हिंदी लोकांच्या संगतीला हे मडमांचे देशी नवरे सारखे टाळतात आणि गोऱ्यांच्या कुटुंबात त्यांचं स्वागत फारसं मनापासून होत असावं असं वाटतही नाही. गोऱ्याबाईशी लग्न केलेल्या एका मराठी मित्राची एक गोष्ट मला आठवते.
तिने मराठी शिकायचा खूप प्रयत्न केला होता, पण तिला खरकटं म्हणजे काय हे समजावून सांगता सांगता आमचा मित्र टेकीला आला होता. ती म्हणे, जेवून ताटात उरलेलं जर खरकटं तर हात कसा खरकटा, पेला कसा खरकटा. मला वाटतं संसारात भावनात्मक एकात्मता वगैरे गोष्टी फार दूरच्या आहेत. खरकटं म्हणजे काय, पारोसे म्हणजे काय, पाण्यातील दशमी ओवळ्याची आणि दुधातली सोवळ्याची ही कशी काय, निर्या काढणं आणि घडी करणं ह्यातला फरक करणारी रेषा कुठली, कुंकवाची पिंजर कधी होते आणि लसणाचा ठेचा केव्हा होतो आणि चटणी कधी होते, पिठलं आणि झुणका यांच्या सीमारेषा कुठल्या हे कळणं अधिक महत्त्वाचं. जेवताना सणसणीत भुरका जोपर्यंत मारता येत नाही तोपर्यंत भारतीय संस्कृतीचे आकंठ दर्शन कसं होणार. धागे जुळतात त्या अशा चिल्लर गोष्टींनी. ओंजळीतले तीर्थ पिऊन तो ओला तळवा डोळ्यांना लावताना जे गार वाटलेले असते ते बर्फाचा खडा घेऊन वाटत नाही. माणसाची घडण काय असंख्य चमत्कारिक गोष्टींनी होती. इंग्लंडच्या मुक्कामात मला चटकन हिंदुस्थानात जाऊन केळीच्या पानावर मऊ मऊ भात, वरण, लोणकडं तूप आणि ताज्या लिंबाची फोड त्यावर पिळून 2 घास खाऊन घ्यावे असे डोहाळे लागले होते. आजन्म पाश्चात्य वातावरणात राहिलेल्या माझ्या एका ज्येष्ठ मित्रानं मृत्यूशय्येवरून पिठलं भात खायची इच्छा व्यक्त केली होती. रक्ताच्या थेंबाथेंबात लपलेला तो अज्ञात आत्माराम अशा काही चमत्कारिक गोष्टींची मागणी करतो आणि गड्या, तू वंशाचा दिवा नाहीस तर केवळ दुवा आहेस याची जाणीव करून आपल्याला एकदम लहानात काढून टाकतो. मंडळी, ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत नमस्कार.